मान्सून लांबल्याने नाशकात जलसंकट अधिक तीव्र होण्याची शक्यता। जिल्ह्यातील धरणांमध्ये 25.39% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होऊन पाण्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। हवामान विभागाने यंदा अल निनोच्या संकटामुळे पर्जन्यमानात मोठी घट होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील विविध धरणे असतील, जलाशय असतील, त्याचबरोबर जलस्रोतांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा हा केवळ पिण्यासाठी संरक्षित करण्याचे निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत। दरम्यान पाण्याची सिंचन आवर्तन देखील तात्काळ बंद करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत। दरम्यान यंदा मान्सून लांबल्यानं भीषण पाणी टंचाईची सावट नाशिक जिल्ह्यावर असल्याचं पाहायला मिळते। नाशिक जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये हा 25% पाणीसाठा जो आहे तो सध्या उपलब्ध असून जिल्ह्यातील 7 मोठे आणि 19 मध्यम अशा एकूण 26 प्रकल्पांमध्ये 17,871 दशलक्ष घनफूट इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे प्रशासनासमोर एक पाणी व्यवस्थापनाचं जे आव्हान आहे ते आपल्याला आगामी काळात पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन नागनाथ शिंदेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।